आजच्या बैठकीमध्ये परिवहन विभागाच्या माध्यमातून बाईक टॅक्सीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या मान्यतेकरता ठेवण्यात आला होता आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ह्या बैठकीमध्ये सर्व मंत्री महोदयांनी बाईक टॅक्सीला महाराष्ट्रामध्ये आज परवानगी दिलेली आणि त्या माध्यमातून बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यानंतर ई बाईक आम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये राबवणार आहोत। प्रामुख्याने सर्वसामान्य सिंगल प्रवाशांना जी गैरसोय होत होती आणि तिप्पट भाडं द्यावं लागत होतं रिक्षा करता किंवा टॅक्सी करता, तर ते न देता आता बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाईक टॅक्सीचा प्रवास कुठेही करता येईल आणि 15 किलोमीटर पर्यंत त्याचं ते अंतर मर्यादित ठेवलेलं आहे। प्रामुख्याने 50 बाईक एकत्रितपणे घेणाऱ्या संस्थेला तो पूर्ण ती परवानगी देण्यात येईल आणि प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगले नियमावली आम्ही बनवले। अजूनही काही त्याच्यामध्ये नियमामध्ये काही ऍड करायच्या असेल गोष्टी त्याही आम्ही ऍड करतो, परंतु 2 प्रवाशांमध्ये असलेलं पार्टिशन आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये प्रवाशांना सुखसोयी उपलब्धता व्हावी, पावसामध्ये भिजू नये याकरता पूर्णपणे वरती कव्हर असलेल्या ई बाईकलाच आम्ही परवानगी देणार आहोत आणि प्रामुख्यानं ई बाईकला प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून ही जे धोरण आहे राज्य शासनाने ठरवलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही त्याला आज परवानगी मागितली आणि मंत्रिमंडळाचे मी आभार मानतो की त्यांनी याला मान्यता दिली। महिला प्रवाशांची सुरक्षा कशी असेल? महिला प्रवाशी सुरक्षा आता प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही भरपूर उपाययोजना केलेल्या आहे। अजूनही काही आमच्याकडे जे पर्याय उपलब्ध होतील त्यानुसार त्या नियमावली आम्ही आणणार आहोत, परंतु फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून ई बाईक टॅक्सीलाच आम्ही परवानगी दिलेली आहे आणि त्यामुळे पूर्ण प्रदूषण मुक्त हा महाराष्ट्र करण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या माध्यमातून ही सुरुवात आहे आणि ई बाईक टॅक्सी आता लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये रुजू होणार। हे आता ठरवणार आहोत। रेव्हेन्यू मॉडेल बद्दल आता आम्ही पूर्णपणे पाहणी केली, तपासणी केली आणि त्या माध्यमातून आम्ही आता अंतिम टप्प्यापर्यंत आलेलो आहे। आज फक्त पॉलिसीला आम्ही मंजुरी घेतलेली आहे। सुरक्षिततेला आम्ही प्राधान्य देणार आहोत आणि सर्वात कमीत कमी प्रवाशांना कमी दरामध्ये कशा प्रवाशांना सुखसोयी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार। ही बाईक असल्यानंतर भरपूर बेनिफिट तर मिळणारच आहेत, परंतु त्याचबरोबर जे रिक्षा चालक आहे आणि टॅक्सी चालक आहेत त्या रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना मुलांना जे आमच्या रिक्षा महामंडळाचे सदस्य आहेत त्यांना 10,000 अनुदान देण्याचा सुद्धा आम्ही एक प्रयत्न करतोय। त्या माध्यमातून चर्चा झालेली आहे आणि रिक्षा महामंडळाच्या बैठकीमध्ये ते ठरवलं जाईल। परंतु ई बाईक टॅक्सी जर रिक्षावाल्याच्या मुलानं किंवा मुलीनं घेतली तर निश्चितपणे त्यांना त्यामध्ये 10,000 रुपये आम्ही अनुदान देणार आणि उर्वरित त्यांनी कर्जरूपी काढावं, जेणेकरून खिशामध्ये 1 रुपया जरी त्या तरुणाच्या नसेल किंवा तरुणाच्या नसेल तरी तो ई बाईक टॅक्सी घेऊ शकतो। अशा प्रकारची पद्धती आम्ही अंमलात आणणार आहोत। किती रोजगार निर्माण होईल? 10,000 पेक्षा जास्त रोजगार फक्त मुंबई शहरामध्येच MMR क्षेत्रामध्ये निर्माण होईल असा आमचा कयास आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20,000 किमान 20,000ची रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये होईल आणि MMR क्षेत्रामध्ये 10,000 रोजगाराची निर्मिती होईल आणि पूर्ण प्रदूषण मुक्त हे महाराष्ट्र करण्यासाठी ही राज्य शासनाने उचललेलं पहिलं पाऊल। भाडे कशा प्रकारे आकारलं जाईल याचं भाडं ठरवणार कोण? नाही, भाडे निश्चिती धोरण आम्हीच ठरवणार आणि आम्हीच ती नियमावली सुद्धा ठरवणार आहोत, जेणेकरून रिक्षामध्ये बसल्यानंतर किंवा टॅक्सीमध्ये बसल्यानंतर जर 100 रुपये प्रवासाला खर्च येतो एका सिंगल पॅसेंजरला, तर तो प्रवास त्याचा 30 ते 40 रुपयामध्ये कसा होईल, तिप्पट भाडं त्याला द्यायला लागू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि ते यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे। सेवा कधी सुरू होईल ही ग्राहकांना? आता नियोजन पण मला असं वाटतं की एका महिन्यात 1 ते 2 महिन्यामध्ये त्याला सुरुवात मैं हमारे मंत्रिमंडल के बैठक में ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के ओर से बाइक टैक्सी का प्रस्ताव हमारे डिपार्टमेंट ने लाया था। मैं मंत्रिमंडल में हमारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे और साथ ही में हमारे अजित दादा पवार, हमारे मंत्रिमंडल के सभी सदस्यों का धन्यवाद देता हूं कि ई बाइक टैक्सी जो हम लोग लेके आ रहे हैं, पर्यावरण मुक्त हमें महाराष्ट्र करना है और ई बाइक टैक्सी हम रास्ते पे लाने का निर्णय आज ले लिया और इस तरह से
जिसको तिगना भाड़ा जो प्रवासियों को भरना पड़ता है वो भरना नहीं पड़ेगा, सिंगल पैसेंजर रहेगा तो ई टैक्सी से उसका